आज आपण बनवणार आहोत मोड आलेला मटकीचा रस्सा। मटकीच्या वाटण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे भाजलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धना पावडर, कोथिंबीर, जिरे, 2 हिरव्या मिरच्या, पुदिना, अद्रक आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या। याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत आणि हे वाटण आपण पाट्यावर वाटणार आहोत। आमची आजी म्हणायची की पाट्यावर वाटल्यावर मसाला जास्त चवदार बनतो। मटकी सोबतच आपण बटाट्याचे काप घालणार आहोत, म्हणजे मटकी आणखी चविष्ट लागेल आणि लहान मुलं आवडीने खातील। आपण ही मटकी कुकरमध्ये बनवणार आहोत। कुकरमध्ये मी 2 उकळ्या तेल टाकणार आहे। आपण या फोडणीमध्ये पहिला कढीपत्ता टाकणार आहोत। या तेलामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत। आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण यात टाकणार आहोत। याची फोडणी होईपर्यंत आपण इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे कापून घेणार आहोत। आता या फोडणीमध्ये आपण मटकी आणि बटाटा मिक्स करणार आहोत। बटाटा आणि मटकी मसाल्यात छान फ्राय करून घ्यायची आहे। बघा किती सुंदर दिसते वाटणामुळे मटकी। इथे तोपर्यंत आपण कोथिंबीर चिरून घेणार आहोत। थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि जे आपण आधी मिरची वगैरे सगळं दळून वाटण केलं होतं ते आपण परतून घेतलेलं आहे, त्यात मटकी ॲड केलेली आहे। आता आपण जे शेवटचं वाटण हे केलं होतं शेंगदाण्याचं, तर हे शेंगदाण्याचं वाटण आपण आता मिक्स करणार आहोत शेवट।
किती लसलशीत दिसतोय आपलं मटकी आणि बटाटा. आता आपण यात पाणी ॲड करणार आहोत. यात आपण अर्धा ग्लास पाणी आधी टाकलेलं आहे आणि आता पुन्हा आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. म्हणजे आपण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे मटकी शिजण्यासाठी. मटकी शिजण्यासाठी आपण गॅस फास्ट फ्लेमवर ठेवणार आहोत. आता याचं झाकण लावून आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. 3 शिट्ट्या झाल्या म्हणजे आपली मटकी तयार झाली.